अविनाश ब्राह्मणकर राष्ट्रवादीत असलेल्या माणसाला भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली ना, म्हणजे भंडारा जिल्हा भाजपमुक्तच झाला ना. म्हणजे कोणाला याची शरम नाही वाटत. देवेंद्रजी हुकुमशाह झालेले आहेत आणि देवेंद्रजी आणि त्यांचे हे परिणय फुके हस्तक इथे 2019 मध्ये पाठवले. कोणत्या कारणाने रे बाबा, कशासाठी? भारतीय जनता पार्टी काय भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे नेते नव्हते, कार्यकर्ते नव्हते? पण कुठेतरी एखाद्या जवळच्या प्याद्याला कमिशन एजंट म्हणा, कसे म्हणा, त्याला कुठेतरी या भंडारा जिल्ह्यात रुजवण्याचं काम, आणि तो सांगेल ते होतो. तुम्ही आताही भारतीय जनता पक्षातच आहात? बिलकुल, आम्ही भारतीय जनता पार्टीत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या तत्वावर आमची श्रद्धा आहे. परंतु एक देवेंद्र फडणवीस नावाचा किंवा एक डॉक्टर परिणय फुके नावाचा असे कुठेतरी चुकीचे माणसं इथे येऊन भारतीय जनता पार्टीचा नाश करत आहेत. वरिष्ठ भाजपचे नेते फडणवीस साहेब आणि फुके साहेबांच्या कार्यप्रणालीपासून नाराज आहेत का? परिणय फुकेला भंडारा जिल्ह्यात आम्ही नेता म्हणावं? कोणत्या कारणासाठी? नेतृत्व विहीन आहे भंडारा जिल्हा, किंवा जे आहेत त्यांना कोणती तुम्ही साथ देताय? फाईट कुणामध्ये होईल असं वाटते? महायुती वर्सेस नाना पटोले की आता तुमच्या? नाही, नाना पटोले विरुद्ध सोमदत्त करंजेकर यांच्यातच फाईट होईल. समजा फाईट देऊ? बिलकुल. हे जे वाटत आहे ना, काही लोक शंका कुशंका व्यक्त करत आहेत, कमळाचं चिन्ह आहे, कमळाचं चिन्ह ज्याला माहीत आहे तो कसा नाही मतदान करेल. परंतु माझ्या मते साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये ओरिजिनल भाजप कोणती आहे? ओरिजिनल भाजप म्हणजे आमची ओरिजिनल भाजप आहे. देवेंद्र फडणवीस केव्हा आले? काय दिलं त्यांनी भारतीय जनता पार्टीला योगदान? एका माजी आमदाराचा पोरगा म्हणून किंवा एका जमीनदाराचा पोरगा म्हणून भारतीय जनता पार्टीत आले, कॉर्पोरेटर बनले, आमदार बनले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. काय संघर्ष केला? आम्ही जो संघर्ष केला आहे, आज भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारे शिव्या द्यायची किंवा का करायचे आम्हाला माहीत आहे. तुम्ही आता अपक्ष असलेले डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना पाठिंबा देता, त्यांच्यासोबत काम करणार आहात? नक्कीच. कशाला व्यवस्था राबवली? कशाला गुप्त मतदान घेतले? कशाला निरीक्षक आले? कशाला निरीक्षकांची मतं घेतली? मग हे नाव कुठून आलं? नाही, परिणय फुकेला वाटते किंवा देवेंद्र फडणवीसला वाटते कुणब्याला कुणबी पाळू शकते. कुठं नालायक षडयंत्र याचे डोके सडले आहेत, मूर्ख बनवत आहेत, देशाला राज्याला मूर्ख बनवत आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातून सलग 5व्यांदा नाना पटोले हे विधानसभेच्या मैदानात आहेत. नाना पटोलेंच्या विरोधामध्ये महायुतीकडून कोण उमेदवार राहील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. नाना पटोलेंचा सामना कोण करेल, महायुती कोणावर विश्वास दाखवेल याकडे सर्व लोक आवर्जून पाहत होते. भाजपचे नेते मंडळी आपापली विधानसभेची तयारी आपल्या परीनं करत होते. मात्र शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपकडूनच तयारी करत असलेले डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनीसुद्धा अपक्षमधून फॉर्म भरला. बाळा काशीवार यांनी अपक्षमधून फॉर्म भरला. आणि नेमकं आता भाजपचा एक गट नाराज असल्याचं कुठंतरी चित्र आम्हाला ह्या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले. आज आपण साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यामध्ये आहोत. लाखांदूर तालुक्यातील ॲडव्होकेट वसंत एंचिलवारजी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष आहेत, आणि हे सुद्धा विधानसभेची तयारी करत होते. आम्ही तिकीट जाहीर होण्याच्या आधी यांची एक मुलाखतसुद्धा घेतली होती, झकास मराठीवरती प्रकाशितसुद्धा झाली. हे सुद्धा विधानसभेची तयारी करत होते. मात्र आता शेवटच्या क्षणाला अविनाश ब्राह्मणकर यांना महायुतीची भाजपची उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे नेते मंडळी, भाजपचे वरिष्ठ नेते यांची काय भूमिका राहणार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण लाखांदूरला आहोत आणि आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता स्वतः ॲडव्होकेट वसंत एंचिलवारजी आहेत. एंचिलवारजी, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. तुम्ही म्हटलं की आपण सुद्धा विधानसभेची तयारी करत होते. 2019ला आपल्याला उमेदवारी नाही मिळाली, तरी पण न खचता आपण 24साठी सलग 5 वर्ष आपण लोकांची कामं केली. मात्र जर आपण उमेदवारीची जर यादी पाहिली तर त्या यादीमध्ये तर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांचे नाव दिसलं. जर याचं आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीपासून आज काही वाईट नाही झालेली आहे. ही 2014 पासून हे भारतीय जनता पार्टीला ग्रहण लागलेलं आहे. जेव्हापासून देवेंद्र फडणवीस एकतर प्रदेशाचे अध्यक्ष झाले, त्यानंतर मुख्यमंत्री झाले 2014 बरोबर, आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा पूर्ण संघटनात्मक ढाचा बदलवण्याचं यांनी फार मोठं षडयंत्र केलेलं आहे फडणवीस साहेबांनी. कारण मुळात भारतीय जनता पार्टी आधी जी होती तो खरोखर कार्यकर्त्यांचा पक्ष होता. आम्ही एकेकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये आकर्षित झालो तर काहीतरी तत्व
काही श्रद्धा, काही विचारसरणी हा विषय होता. 1989मध्ये जेव्हा शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते महादेवराव शिवणकर आणि खासदार म्हणून निवडून आले होते, तेव्हा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विधानसभेवर फार मोठा धडक मोर्चा झाला होता. तेव्हा मी तालुका युवा मोर्चाचं काम करत होतो इथे. तालुका युवा मोर्चा अध्यक्ष होतो. आणि त्यावेळी अक्षरशः धरमचंद चोरडिया, नासर फरांदे, सूर्यभान वहाडणे पाटील हे भाजपचं शीर्षस्थ मंडळी किंवा नितीनजी गडकरी हे शीर्षस्थ मंडळी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठं काम करत होते. आणि त्यावेळेसची विचारसरणी, त्या मोर्चामध्ये लाठीचार्ज झाला होता. त्यात जवळपास आम्ही 100-150 लोक जखमी झालो होतो. मला अजूनही माझ्या डोक्यावर त्यावेळेस 4 टाके लागले होते. माझे डोकं फुटलं होतं मॉरिस्टी पॉईंटला जे लाठीचार्ज झाला होता त्यामुळे. त्यावेळी कुठे होते देवेंद्रजी? कुठेच नव्हते. मला वाटते त्यांचा लॉ 1992चा आहे, 5 इयर्स लॉ आहे तो. आणि त्यानंतर जसे एकदा नगरसेवक झाले किंवा महापौर झाले नागपूरचे, तर सरळ त्यांना आमदारकीची तिकीट भेटते. म्हणजे शहरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये इतका भेद. आम्ही 3 वेळ जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालो, भारतीय जनता पार्टीचे 4दा तालुका अध्यक्ष राहिलो, 2-3दा जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहिलो, तरी आम्ही विधानसभेची तिकीट भेटण्यासाठी पात्र नाही. मला नागपूरचं 1 वेळ नगरसेवक झाल्याबरोबर हे पात्र का? कारण हे सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेले आहेत. गंगाधरराव फडणवीस माजी आमदार होते, त्यांचे वडील, त्यानंतर मूलची जमीनदारी, आणि त्यामुळे हे सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलेली आहे. यांना कधीच संघर्ष करावा लागला नाही भारतीय जनता पार्टी. यांना आयती भारतीय जनता पार्टी भेटलेली आहे आणि त्याचा माज चढला आहे असं म्हणावं लागेल. या लोकांनी संघटन पूर्ण बिघडवून ठेवलं. म्हणजे तुम्हाला जर अक्षरशः काही उदाहरणं जर द्यायची झाली तर मला सांगा की आज भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं म्हणजे लढतच नाही आहे. का बरं? म्हणजे अविनाश ब्राह्मणकर राष्ट्रवादीत असलेल्या माणसाला भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली ना, म्हणजे भंडारा जिल्हा भाजपमुक्तच झाला ना. म्हणजे कोणाला याची शरम नाही वाटत. देवेंद्रजी हुकुमशाह झालेले आहेत आणि देवेंद्रजी आणि त्यांचे हे परिणय फुके हस्तक इथे 2019मध्ये पाठवले. कोणत्या कारणाने रे बाबा? कशासाठी? भारतीय जनता पार्टी काय भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे नेते नव्हते, कार्यकर्ते नव्हते? पण कुठेतरी एखाद्या जवळच्या प्याद्याला कमिशन एजंट म्हणा, कसे म्हणा, त्याला कुठेतरी या भंडारा जिल्ह्यात रुजवण्याचं काम, आणि तो सांगेल ते होतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, तालुक्याचा अध्यक्ष कोण बनेल हे नागपूरवरून ठरते. आधी जिल्ह्याचा अध्यक्ष कोण बनेल हे नागपूरवरून ठरत होता. कोणत्या आधारे बाळबुद्ध जिल्ह्याचा अध्यक्ष केलं? काय केलं त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी? किती श्रम घेतले? कुठून तरी एक स्वेच्छानिवृत्ती घेतलेला आयकर उपायुक्त येतो आणि आमच्या डोक्यावर बसतो. कुठून तरी एक डॉक्टर परिणय फुके नावाचा व्यक्ती येतो आणि आमच्या डोक्यावर बसतो आणि तो म्हणेल तसे आम्ही वागतो. आणि आम्ही 89 पासून भारतीय जनता पार्टीत काम केलं, ती वाढवण्याचं काम केलं, संघर्ष केला. ज्यावेळी म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 1980मध्ये भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टी म्हणून असं नामानिदान झालं. त्याच्यापूर्वी जे जनसंघ होता त्यावेळेस 1984मध्ये अशा जेव्हा 2 खासदार होते भारतीय जनता पार्टीचे, तेव्हा अशा घोषणा दिल्या जात होता. पर्याय म्हणतात कोण? ज्यांचे लोकसभेत 2, ही भारतीय जनता पार्टीची स्थिती होती. एक नितीनजी गडकरी 85मध्ये जेव्हा तो शरद पवारनं वसंतदादा पाटलांच्या पक्षातून वेगळं होऊन 40 आमदार धरून पुलतचं सरकार स्थापन केलं, त्यावेळेस नितीनजी, हशू अडवाणी, धरमचंद चोरडिया अशी माणसं हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीत मातब्बर नेते होते ना. असं फरांदे, सूर्यभान वहाडणे पाटील ते मला वाटते प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी. त्या काळापासून आम्ही काम करत आहोत, संघर्ष करत आहोत. भारतीय जनता पार्टीची स्थिती काय होती? नामदेवराव दिवठे जर आपण पाहिलं, नामदेवराव दिवठे 6 विधानसभा लढले, त्याच्यातल्या 4 विधानसभा ते पराभूत झाले. पराभूत व्हायचं, लढायचं आणि पराभूत व्हायचं अशी स्थिती नामदेवराव दिवटेची होती. त्यानंतर ते मला वाटते 84 ते 89 आणि 89 ते पुन्हा 94 असे 2दा आमदारकीला निवडून आले. तुम्ही आताही भारतीय जनता पक्षात आहात? बिलकुल, आम्ही भारतीय जनता पार्टीत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या तत्वावर आमची श्रद्धा आहे. परंतु एक देवेंद्र फडणवीस नावाचा किंवा एक डॉक्टर परिणय फुके नावाचा असे कुठेतरी चुकीचे माणसं इथे येऊन भारतीय जनता पार्टीचा नाश करत आहेत.
आणि अशा प्रकारे ज्या माणसाच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीत पत्ता नाही त्या माणसाला आज भारतीय जनता पार्टीची तिकीट देत आहेत. ज्या अविनाश ब्राह्मणकरला जिल्हा परिषद त्यावेळेस तो भाजपमध्ये काम करत असताना त्याला आम्ही म्हटलं होतं का जिल्हा परिषदची तिकीट द्या. म्हणजे ज्या माणसाला हाच डॉक्टर परिणय फुके जिल्हा परिषदची तिकीट देण्यासाठी नालायक समजतो त्याच माणसाला विधानसभेची तिकीट देण्यासाठी पात्र समजतो का? केवळ कुणबी आहे म्हणून, केवळ कुणबी जातीचा आहे म्हणून. आणि हाच कुणबी जातीचा मंत्र जर पाहिले आपण तर मग या चंद्रपूर जिल्ह्यात का नाही कुणबी जातीचा कोणता विचार होत? तिकडे भांगडिया राहतो, इकडे वडट्टीवार येतो, तिकडे मुनगंटीवार येतो, तिथे का नाही कुणबी? हा भंडारा जिल्ह्यातच रोग कुठून आलाय? हे देवेंद्र फडणवीसचे स्वतःच्या स्वार्थासाठी. मला तर असं वाटते की नाना पटोले आणि वडट्टीवारला यांनी भाजप विकली आहे. पैसे घेतले असतील कदाचित, किंवा माझ्या विरुद्ध कमजोर उमेदवार द्यावा याच्यासाठी हा षडयंत्र केला असेल, हे नाकारता येत नाही. तुम्ही आता महायुतीच्या उमेदवाराचे काम ह्या विधानसभेला करणार नाही? नाही नाही, नक्कीच नाही. की तर मग तुम्ही महायुती धर्माचे पालन करणार नाही, पक्षासोबत तुम्ही नाहीच करणार. कारण ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसनं ते अजित पवारला घेतल्यापासून, ज्याला आपण त्या सिंचन घोटाळ्यामध्ये आरोपी समजतो, अशा माणसाला तुम्ही भारतीय जनता पार्टीत घेता. गरज काय होती? एकनाथ शिंदेसोबत महाराष्ट्रातलं सरकार स्थापन झालं होतं ना, मग अजित पवारला घेण्याचं का गरज का होती? ज्या माणसावर सिंचन घोटाळ्याचा 70,000 कोटीचा आरोप आहे त्या माणसाला भारतीय जनता पार्टीत कशाला घेतलं? जे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे भारतीय जनता पार्टी त्या अजित पवारला घेण्याचं म्हणजे कुठं भारतीय जनता पार्टीच्या तत्वांना तिलांजली देण्याचं काम करत आहेत देवेंद्र फडणवीस? कुठं राहिली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात? तर ह्या वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे महायुतीची. नाही होत आहे, दुर्दैव आहे ना आमचं. हे दुर्दैव आहे की देवेंद्र फडणवीस बादशाह झाला, हुकुमशाह झाला भारतीय जनता पार्टीचा. त्याची बापदादाची बटीक झाली आहे भारतीय जनता पार्टी. तो जे निर्णय करेल तो करेल. कशाचे आधार आहेत? याच्यापूर्वी विधानसभेचे तिकीट देण्याचे आधार होते, काही कक्षा होत्या त्याच्या ठरलेल्या, कुठं पाडल्या गेल्या? म्हणजे ज्याला विधानसभेला उभं राहायचं असेल त्यानं काय करायचं? तर आपलेच पोस्टर लावायचे, आपणच हिंडायचं, आपलेच पैसे खर्च करायचे आणि मी विधानसभेला उभा आहे म्हणून स्वतःलाच नवरदेव घोषित करायचं. त्याच्यानंतर त्या 4-5 जणातून कोणीतरी हे ठरवेल अशा प्रकारचं हे षडयंत्र. आता ते 4-5 जण हिंडले, मी हिंडलो त्याच्यात. आम्हालाही वाटत होतं की माझ्याजवळ प्रचंड अनुभव आहे, अभ्यास आहे, अभ्यासू आमचा अभ्यास आहे आणि भारतीय जनता पार्टी रुजवण्यासाठी काम केलेलं आहे. मी काय होती लाखांदूर तालुक्यातली स्थिती, काय होती भंडारा जिल्ह्यात स्थिती, आम्ही ज्या वेळेस कामात आलो, पण आमचा कुठेही विचारच नाही. फुके साहेब तर त्यांच्या नॉमिनेशन फॉर्माच्या ते सभा होती त्याच्यात तर त्यांनी वक्तव्य केलं की ते शेतकरी कुटुंबातून येतात आणि त्यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे, शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे, म्हणून त्यांना ह्या पॅरामीटरवरच त्यांना उमेदवारी मिळाली. त्याला फक्त 1985च्या पूर्वी कोणता धान पेरल्या जात होता एवढा विचार. कुणाला? परिणय फुकेल. शेती करते तो, शेतकऱ्यांचा हितैषी आहे ना. 1985च्या पूर्वी कोणता धान पेरल्या जात होता ते एखाद्या धानाचं नाव सांग म्हणा. काहीच नाही हो. प्लांट केले जातात, प्लांट. म्हणजे आधार काय त्याचा? का परिणय फुकेला भंडारा जिल्ह्यात आम्ही नेता म्हणावं? कोणत्या कारणासाठी? नेतृत्व विहीन आहे भंडारा जिल्हा, किंवा जे आहेत त्यांना कोणती तुम्ही साथ देताय? आज माझ्यासारखं, मी आजही सांगतो तुम्हाला, देवेंद्र फडणवीसापेक्षा एक विषय त्याला द्या, एक विषय मला द्या, त्याच्यापेक्षा चांगलं वक्तृत्व करू शकतो, चांगलं. पण नाही, भारतीय जनता पार्टीत कमी आमचा उपयोगच नाही झाला. जिल्ह्याच्या उपाध्यक्षाच्या पलीकडे कधी गेलोच नाही आम्ही संघटनात्मक मध्ये. जे पायचाटू असतात ते बरोबर जातात वर, त्यांच्या भाषणातही नाव जातात, विधानसभेचे दौरे होतात, विधानसभेला भाषणामध्ये प्रचार सभामध्ये त्यांना फिरवलं जातं. आम्हाला कधी विचारच नाही कोणी का नाही बा तुम्ही एखाद्या विधानसभेवर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी घ्या, त्याचा प्रभार घ्या, तिथे निवडणुकीच्या संबंधानं, भाषणाच्या व्यवस्थेच्या संबंध कधी कोणी विचारतच नाही. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला किंवा तुमच्या योग्यतेला किंवा तुमच्या ज्ञानाला, तुमच्या अभ्यासाला कोणतेही महत्त्व नाही. हां, तुम्ही देवेंद्र फडणवीसचे किती पायचाटू राहू शकता त्याला महत्त्व आहे. इकडले वरिष्ठ भाजपचे नेते फडणवीस साहेब आणि फुके साहेबांच्या कार्यप्रणालीपासून नाराज आहेत. अर्थात पूर्ण म्हणजे जिल्हा नासवला हो यांनी. काही गरज नाही अशा स्थितीत. आता मी म्हणजे जर तुम्हाला सांगतो, नाना पटोलेला पक्षात घेण्याची काय गरज होती 14ला? हो, त्याच्या पूर्वीपर्यंत आम्ही निवडणुका लढण्यानं पडले हाच होता ना. आज मी भिवाजी दिवटे सारख्याचं किंवा नामदेवराव दिवटे सारख्यांचे नाव घेतो. निवडणुकीत पडायचे तरी
निवडणुका लढायच्या. भाजप कशाने वाढली आहे? आमच्या संघर्षानं वाढलेली आहे. पण मग तुमच्या यावर्षी काय राहणार आहे भूमिका आता? कारण बघा, महाविकास आघाडीचं तर कामं करणार नाही, कारण तिथे नाना पटोले उमेदवार आहेत, महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर आहेत, आणि अपक्ष म्हणून एक भाजपचेच डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी अपक्ष निर्धारित त्यांनी फॉर्म भरला. आमचा मूळ उद्देश आहे, नाना पटोलेचा सहज पराभव होऊ शकत होता ह्या निवडणुकीला. बिलकुल. कसा? इतकी जनतेमध्ये प्रचंड त्याच्याबद्दल रोष होता. त्यांना तर भावी मुख्यमंत्री, त्याला त्याची हार दिसली, त्याला त्याचा पराभव दिसला, म्हणून त्यानं देवेंद्र फडणवीसची कुठंतरी संधान साधलं की काहीतरी एखादा चुकीचा निर्णय घ्या, मी तुमच्या विरुद्ध कमजोर उमेदवार देतो आणि तुम्ही इथे कोणीतरी कमजोर उमेदवार द्या आणि मला निवडून येण्यास मदत करा. हेच केलं आहे ना. म्हणजे ब्रह्मपुरी विधानसभेत तेच झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस का शरण आहेत, यांचे दुकानदाऱ्या सजल्या आहेत, यांचे बापजादेच्या जागीरदाऱ्याही आहेत, त्याच्यानंतर आता 2-4 वेळा आमदार झालेले आहेत, उपमुख्यमंत्री झालेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, करोडो हजारो करोडच्या प्रॉपर्टी आहेत. त्यांचं काय जाते हो? भंडारा जिल्ह्यातली एक सीट नाही आली तरी, किंवा भंडारा जिल्ह्यातली भाजप संपली तरी त्यांच्या बापाचं काय चालतं? त्यांच्या बापाने काही भाजप नाही बनवली किंवा दुसऱ्यांना नाही बनवली, कार्यकर्त्यांच्या संघर्षातून निर्माण झालेली आहे. जो कार्यकर्ता कुठेतरी तत्वावर आधारित होता, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद, अंत्योदय ही तत्व होती, किंवा तत्कालीन काँग्रेसनं जे केवळ मताच्या लांगुल चालण्यासाठी मुस्लिम आणि दलितांच्या मताचा आधार घेऊन आणि ओबीसीला वारंवार त्यांच्या आरक्षणापासून दूर ठेवण्याचे जे षडयंत्र केलं, अशा अनेक तत्वाला आधार धरून आम्ही भारतीय जनता पार्टीत आलो. 1985 पासून किंवा 1989 पासून आम्ही सक्रिय झालो. त्याच्यापूर्वी संघात होतो, संघाचं काम केलं आम्ही. तर तुम्ही आता अपक्ष असलेले डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना पाठिंबा देता, त्यांच्यासोबत काम करणार आहात? नक्कीच. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, माझं तर आवाहन आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, यांना जर भारतीय जनता पार्टीची खरोखर लाज लज्जा शरम उरली असेल, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आमच्या प्रदेशाध्यक्षामध्ये, तर मला वाटते की सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खरोखर सोमदत्त करंजेकर यांच्या पाठीशी राहावं, आणि जे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट म्हणून अविनाश ब्राह्मणकर दिलेले आहेत यांचा 3रा 4थ्या नंबरवर फेकावं. आणि ते होईल. कार्यकर्त्यांची तयारी आहे. करंजेकरांना का बरं वोट द्यावं? नाही, आम्हाला एकच म्हणायचं आहे, ज्यांनी विधानसभेची तिकीट मागली त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती. तुमचं म्हणणं आहे की तुमच्या 4-5 एका? बिलकुल. कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या माणसाला द्यायला पाहिजे होती. कशाला व्यवस्था राबवली? कशाला गुप्त मतदान घेतले? कशाला निरीक्षक आले? कशाला निरीक्षकांची मतं घेतली? मग हे नाव कुठून आलं? नाही, परिणय फुकेला वाटते किंवा देवेंद्र फडणवीसला वाटते कुणब्याला कुणबी पाळू शकते. कुठं नालायक षडयंत्र याचे डोके सडले आहेत. मूर्ख बनवत आहेत देशाला, राज्याला मूर्ख बनवत आहेत. महायुतीच्या योजनांच्या आधारावर लाडकी बहीण योजना आहे, ह्या सगळ्या योजनांचा लोकांना लाभ मिळत आणि त्या योजनांवरच्या कारणामुळे लोक महायुतीला मतदान करणार आहेत असं त्यांचं म्हणणं. नाही, हे आता सगळ्यांना माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेचं जे हा पपलू फेकला आहे त्यांनी, तो कितपत यशस्वी होतो आणि कितपत जनता या पपलूला भुलते हा नंतरचा विषय आहे. भाजपमध्ये राहून भाजपच्या योजनांच्या, भाजपच्या नेत्यांचा कसा तुम्ही एवढी टीका करू? नाही, टीका करता याच्यासाठी की भारतीय जनता पार्टीचे ते तत्व, विचार प्रणाली किंवा जो वैचारिक जे जडणघडण होती त्या सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम या देवेंद्र फडणवीसांनी केलं. आता तर तुम्हाला परिणय फुकेने केले. तुम्हाला तर पक्ष विरोधी आहे म्हणून तुम्हाला पक्षातून काढूच ना का? आमच्या बापाचे दुकानदार आहेत, नाहीतरी का आता देणार आहेत? आमचं का बिघडवणार आहेत? ते झालं, आमचं राजकारण संपलं. आता मी 56व्या वर्षी आहे. पुढच्या विधानसभेपर्यंत 61 होईल, तेव्हा निवडणूक लढण्याच्या लायकीचंच नसेल ना. काढून टाका तुम्हाला वाटतं. का बिघडणार आहे आमचं? आणि आम्ही असे आमच्या गावात आम्ही आजची ताकद ठेवतो ना. आजही कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो, कोण पंचायत समिती सदस्य बनेल किंवा कोण आमदार बनेल, एवढी ताकद आम्ही ठेवतो. 10-20 हजाराचं मताचं कोणाचाही घाटा करू शकतो, कोणालाही पाळू शकतो, कोणाला आणू शकतो, एवढी ताकद आमच्यात आहे. वर्षभर आम्ही तालुका कार्यकर्त्यांच्या गावांमध्ये जातो, कार्यक्रमाला जातो, वर्गण्या देतो. कोणता आहे आमचा? काय आम्ही ठेकेदाऱ्या केल्या? पक्षाच्या मात्र काही 2 कमाईचे साधनं आमच्याजवळ उपलब्ध आहेत. आम्ही आमची वकिली करतो, आमच्या बापजादेची शेती आहे, त्याच्यातून 2 पैसे कमवतो, कार्यकर्त्याचं 2 संघटन ठेवतो, 2 कार्यक्रमांना भेटी देतो. कार्यकर्ता आमच्यावर खुश आहे, आम्ही म्हणू ते करू शकतो. यांच्यासारखं काही आमच्या आमदार बनलो म्हणजेच माझं पोट भरेल असं काही नाही आहे. ठेकेदारी करेन तरच मी पोट भरेल असं नाही आहे आमचं. आहे आम्ही पक्षातून काढलं तरी घाबरत नाही. नाही काही नाही. आणि काढावं, माझी जी इच्छा आहे त्यांनी पक्षातून काढावं किंवा आपली स्वतःची चूक तरी कबूल करावी. कारण ज्या पक्षाच्या काही योजना असतात, विचारसरणी असते,
किंवा जे नियम असतात विधानसभा देताना यापूर्वीपर्यंत जे पाडल्या गेलेले आहेत ते का नाही यावेळी कुठं धाब्यावर बसवले? देवेंद्र फडणवीसच्या घरची भाजप आहे का? भारतीय जनता पार्टी काय त्याच्या बापाची जागीरदारी थोडी आहे की त्यांनी अशा प्रकारे कुठेतरी सगळ्या नियमांना डावलून हे विधानसभा देण्याचं काम करावं? ह्या विधानसभेत गडकरी साहेबांचं म्हणणं ऐकलं नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, गडकरी साहेबांशी आमची चर्चा झाली आहे. त्या माणसासारखा माणूस नाही हो. त्या माणसाचं संघटन आहे, याला आयतं भेटलं ना. देवेंद्र फडणवीसने कोणता संघर्ष केला भारतीय जनता पार्टीसाठी? आयतं भेटलं. बाप माझी आमदार होता, जमीनदाऱ्या होत्या, ते आले, एकदा नगरसेवक झाले, चला बा चांगला पोरगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस नितीनजी गडकरींनी पुढं आणलं. एकचा 2 वेळा 3 वेळा आमदार झाला, प्रदेशाचा अध्यक्ष झाला, मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला. कोणता संघर्ष केला त्यांनी? तुम्ही काय केली चर्चा आणि गडकरी साहेबांसोबत काय बोलले गडकरी साहेब? नाही, गडकरी साहेब हेच बोलले की विधानसभा किंवा तिकिटाच्या बाबतीत माझ्याशी बोलूच नका, माझ्याजवळ विषय काढायचंच नाही. का बरं? ते तर देशाचे केंद्रीय मंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची कमान आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे लोक ऐकतात. त्या माणसांना आजही जर शीर्षस्थानी ठेवून जर निवडणुका लढल्या असत्या तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकते महाराष्ट्रात. परंतु जेव्हा त्यांच्या बाबतीत म्हणजे मला आता गडकरी साहेब नाही बोलले, पण बाहेरून असं लक्षात आलं की यांनी जेव्हा गडकरी साहेबांना तुमच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवू असं म्हटलं, त्यावेळी गडकरी साहेबांनी मला वाटते असं म्हटलं की मला प्रमुख ठेवताय किंवा माझ्या नेतृत्वात जर निवडणूक लढवायची आहे तर जो निर्णय घेईन तो माझा राहील. त्याला यांनी तयारी नाही दर्शवली. अच्छा. कारण देवेंद्रजींना भीती आहे ना, त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण, मी जगात एक तत्त्व सांगतो. कधी कधी आपण दारू, सट्टा, जुगार, मादक पदार्थ याचं व्यसन असते आणि त्यांचे संसार बर्बाद होतात. माझा असा सिद्धांत आहे का या दारू, मादक पदार्थ याच्या सेवनापेक्षा नाही का पैशाचं ज्याला व्यसन जडते ना त्याच्यासारखा नालायक माणूस जगात नाही होत. पदाचं ज्याला व्यसन जडते ना त्याच्यासारखा नालायक माणूस जगात नाही. आणि ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. यांना म्हणजे मुख्यमंत्री झाले तरी यांचं काही व्हायचं, उपमुख्यमंत्री राहिले नाही, 4 वेळा आमदार झाले ना तरी त्यांचं संपलेलं नाही. नाना पटोले तसा 4 वेळा आमदार झाला, 1 वेळ खासदार झाला, पण आमदार झालो पाहिजे. अरे काय तुमची आसुरी इच्छा? का नवीन नेतृत्वाला उद्यास येऊ देत नाही, नवीन विचारांना उद्यास येऊ देत नाही? यांना वारंवार यांच्याच बाबतीची जागीरदारी मरेपर्यंत हेच आमदार खासदार बनतील, हेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनतील. हे काय लोकशाहीचं म्हणजे का म्हणतो आपण, लोकशाहीचं अतिरेक केला यांनी. त्यात आपण अमेरिके किंवा युरोपियन राष्ट्रांमध्ये पाहतो 1-2 निवडणुकात एका नेत्याचा डाव दिसतो, राष्ट्राध्यक्षाचा, बिल क्लिंटन वगैरे पाहतो आपण. दुसऱ्या तिसऱ्या निवडणुकीत ते आऊट होऊन जातात. यांची जागीरदारी, दुकानदारी संपतच नाही. लोकच तर त्यांना निवडून देत आहेत ना. नाही, निवडून कसे देतात? हे षडयंत्र करतात ना. मला एक दिवस एक अत्यंत अडाणी माणूस भेटला होता. हां. सहज बोलता बोलता त्याचा विषय निघाला आणि मी त्याचा, जसा आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होतो किंवा जिल्हा परिषद सदस्य होतो भारतीय जनता पार्टी असं, साहेब म्हणे मी भारतीय जनता पार्टी राहू का काँग्रेस राहू पण प्रत्येक राजकारण्याचा राग करतो म्हणे, इतकं राजकारण वाईट आहे म्हणे. तर का रे बाबा म्हटलं, तुला असा एवढा राजकारणाचा राग का? तर म्हणे साहेब म्हणे जर सोनिया गांधी नरेंद्र मोदी एकमेकासमोर उभे का नाही राहत आहे ना, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकाविरुद्ध उभे का नाही राहत, तिथंच राजकारण संपून जाईल ना. पण हे एकमेकाची दुकानदारी शिजवत आहेत. तूही तिकडून उभा हो, तूही आपला आमदारकी भोग, तूही आपला मुख्यमंत्री हो, तूही आपला उपमुख्यमंत्री हो, हे एकमेकाची दुकानदारी सापडतात. म्हणूनच राजकारण वाईट झालं असं त्या सामान्य माणसानं म्हटलं, जी एकदम अडाणी माणूस. मग ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये सरकार कुणाचं येऊ शकतं? कल कुणाकडे? तुम्ही एवढं अभ्यास आहात, संपूर्ण देशाचं राजकारण ज्या तऱ्हेनं हा सगळा, कारण भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांचा एकमेव सिद्धांत होता. मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं होतं की हे संविधान या देशाला अर्पण केल्यानंतर राजाच्या पोटी राजा जन्माला येणार नाही. केवढा मोठा सिद्धांत दिला त्यांनी. हो. आज काय स्थिती पाहतो आपण? ज्या अजित पवारसोबत आम्ही महायुती करतो तो आपली बायको आपल्याच बहिणीविरुद्ध लढवतो. ती पराभूत झाल्यावर तिलाच राज्यसभेतून खासदार करतो. का गरज आहे? नवरा उपमुख्यमंत्री आहे, त्याची बायको खासदार झाली पाहिजे, का गरज आहे? तुम्ही पहा ना, रावसाहेब दानवे प्रदेशाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, भाजपमधून सीट नाही भेटली, त्यांची पोरगी शिवसेनेतून लढत आहे. हा परिवारवाद. ज्या राहुल गांधी किंवा काँग्रेस विरुद्ध आम्ही परिवारवाद म्हणून आधी नरेंद्र मोदी लढा देत आहेत किंवा नरेंद्रजी मोदी यांच्या भाषणाचा नेहमी जर तुम्ही पाहिले तर परिवाराविरुद्ध ते फार बोलतात, कडक बोलतात. नाही, महाराष्ट्रात काय होऊन राहिलं? तो त्या आशिष शेलारचा भाऊ लढत आहे. अबे यांनी आपल्यातच दुकानदाऱ्या वाटल्या. तूही बन, तुझी पोरगा आहे बनते, तुझी बायको आहे बनते, यायचाच धंदा.
तुम्हाला का नाकारायला तुम्हाला राहुल गांधीला किंवा परिवारवाद आहे म्हणण्याला? हे भाजपचे विचार नाही. नाही, अर्थातच नाही. भारतीय जनता पार्टी आपल्या कर्मानं होतो. भारतीय जनता पार्टीत कधीही म्हणजे बापाचा पोरगा, जे गडकरी साहेब यावर फार परखड बोलतात की माझा कोणताही पोरगा या राजकारणात येणार नाही, गडकरी साहेबांनी बोललेल्या वाक्यात. नरेंद्रजी मोदी बोलतात, त्यांच्याकडे तर परिवारच नाही आहे, परंतु तरीही भारतीय जनता पार्टीत कधीही परिवारवादाला स्थान नाही. मी आता साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये ओरिजिनल भाजप कोणती आहे? आता भाजपचे दोन ओरिजिनल भाजप म्हणजे आमची ओरिजिनल भाजप आहे. जीवनभर संघर्ष केला आहे, आमची खरी भाजप आहे. देवेंद्र फडणवीस केव्हा आले? काय दिलं त्यांनी भारतीय जनता पार्टीला योगदान? एका माजी आमदाराचा पोरगा म्हणून किंवा एका जमीनदाराचा पोरगा म्हणून भारतीय जनता पार्टीत आले, कॉर्पोरेटर बनले, आमदार बनले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. काय संघर्ष केला? आम्ही जो संघर्ष केला आहे, आज भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारे शिव्या द्यायची किंवा का करायचे आम्हाला माहीत आहे. आणि अशा स्थितीत आम्ही पाहिलं आहे, त्यामुळं म्हणजे ज्यांनी कोणतीही उमेदवारी देण्याची प्रक्रिया न पार पाडता केवळ मला वाटते, माझ्या मताला वाटते म्हणून हुकुमशहाप्रमाणे या राष्ट्रवादीच्या माणसाचा एक दिवसाआधी प्रवेश करायचा आणि भारतीय जनता पार्टीत तिकीट द्यायची, हे नालायक षड्यंत्र ज्यांनी रचलं आहे, ती खरी भाजप होऊच शकत नाही. भाजप अशी नव्हतीच, भाजप अशी राहूच शकत नाही. फाईट कुणामध्ये होईल असं वाटते? महायुती वर्सेस नाना पटोले की आता तुमच्या? नाही, नाना पटोले विरुद्ध सोमदत्त करंजेकर यांच्यातच फाईट होईल. समजा फाईट देऊ बिलकुल. हे जे वाटत आहे ना, काही लोक शंका कुशंका व्यक्त करत आहेत, कमळाचं चिन्ह आहे, कमळाचं चिन्ह ज्याला माहीत आहे तो कसा नाही मतदान करेल. परंतु माझ्या मते इतकी जनता आज काही अशिक्षित राहिलेली नाही. बरं, तुमच्याकडे काय विजन आहे? तुमच्या कॅन्डिडेटकडे काय विजन आहे साकोली विधानसभा क्षेत्रासाठी? तुमच्या कॅन्डिडेटलाच लोकांनी का बरं मतदान करावं? त्या भाजपचे लोक आहेत किंवा इतर जे वोटर्स आहेत ते का बरं सोमदत्त करंजेकरांना मतदान करावं? पहा, मी सांगतो, हे जे अविनाश ब्राह्मणकर आहेत ना, यांचं चरित्र यांना जेवढं दिसते तेवढं नाही आहे. म्हणजे मला चांगलं माहीत आहे, मी जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो तेव्हा हे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य त्यावेळी होते. म्हणजे ते थोडंसं सफाईदार बोलण्यात पटायत आहेत, गोड बोलण्यात पटायत आहेत. नाना पटोले जसा बोलतो ना, गोड बोल्या, त्याचं नाव इकडे चॉकलेट किंवा गोड बोल्या असंच आहे. तोच गोड बोल्या अविनाश ब्राह्मणकर आहे. स्वतःची करणी किंवा कर्तृत्व काही त्या माणसात नाही, काहीच हे नाही. कारण मागच्या वेळेस मला वाटते माझा एक कार्यकर्ता आजच एक खोलमाऱ्याचा सरपंच आहे, त्याची पत्नी सरपंच आहे खोलमाऱ्याची. तर जेव्हा त्यांचा एक ग्रामपंचायत सदस्य काहीतरी मला वाटते हे बाबासाहेबांचं जे भीम धम्मज्योतच्या कार्यक्रमाला वर्गणी मागायला गेला होता, जेव्हा अविनाश ब्राह्मणकरला म्हटलं त्यांनी की बा अशी अशी वर्गणी आहे, पावती बुक आहे, तर त्याचा उत्तर असा होता का माझी बोवणीच नाही झाली, तुला कुठून देऊ? हे वाक्य आहे लोकप्रतिनिधीचे, जिल्हा परिषद सदस्याचे. अरे तुला 1000 नसतील द्यायचे, 500 दे, 500 नाही द्यायचे 100 द्यायचे. का तू बोवणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य झाला आहे? हे इतकं राजकारणाचं विद्रूप रूप असणाऱ्या माणसाला जर केवळ कुणबी आहे म्हणून भारतीय जनता पार्टी कॅन्डिडेट देत असेल तर हे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. हो, ही विकृती आहे एक प्रकारची. आणि त्या माणसाच्या पाठीशी आम्ही कसं राहावं? आम्हाला जेव्हा माहीत आहे केवळ कुणबी म्हणून जर जगत असतील तर आपल्याला प्रचंड विरोध आहे. तुम्ही का बरं नाही भरलं फॉर्म? नाही, फॉर्म याच्यासाठी नाही भरला की बा तो का म्हणतात आपण म्हणजे सर्वांनीच त्या स्पर्धेमध्ये सर्वांनीच फॉर्म भरावं आणि अजून त्या नाना पटोलेचा हातभार लावावा त्याला विजयी होण्यामध्ये. हे करण्यापेक्षा बा जो चांगला माणूस असेल त्याच्या पाठीशी राहू. आणि त्यामुळे माझ्या मते करंजेकर एक चांगले हे आहेत, कुठेही त्यांच्यावर आज कलंक किंवा लांछनाचा डाग नाही आहे. संघाचं त्यांनी काम केलेलं आहे, फार मोठमोठ्या पदावर राहिलेले आहेत संघाच्या पदावर. आणि त्यांचे तत्त्व, त्यांची विचारसरणी किंवा त्यांचं वक्तृत्व पाहिलं मी, आणि एक उच्च शिक्षित माणूस आहे. अशा माणसाच्या पाठीशी राहू, चांगल्याच्या पाठीशी कोणीही राहावं. जिंकू शकतात, नाना पटोलेला टक्कर देऊ शकतात. नक्की लोकांचा कल आहे त्यांच्याकडे. बिलकुल. माझ्या मते त्यांचा विजय निश्चित आहे. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाला लागावं आणि चांगली स्थिती आहे. रोष आहे भारतीय जनता पार्टीविषयी? नाही, या दोन माणसाविषयी भारतीय जनता पार्टी अजूनही चांगली आहे. माझा नरेंद्र मोदीवर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून रोष? नाही, उमेदवारीचा काही प्रश्न नाही.
माझा भारतीय जनता पार्टी, पण ज्या तऱ्हेनं या लोकांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीची ज्यांनी ज्यांनी तिकीट मागली त्या सर्वांना नाकारून अशा राष्ट्रवादीच्या माणसांना तिकीट देणं, आणि तेही म्हणजे तुमसर 3 विधानसभा आहेत, तुमसरची राष्ट्रवादी ऑलरेडी लढत आहे, आता साकोलीची राष्ट्रवादीच्याच माणसाला दिली, भंडाऱ्याची शिवसेनेला दिली, म्हणजे भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ते नाहीत. भंडारा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणाकडे जावं? काय व्यवस्था करून ठेवली आहे यांनी? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जगण्यासाठी यांनी काय व्यवस्था करून ठेवलेली? कारण हा अविनाश ब्राह्मणकर निवडून येऊच शकत नाही. म्हणजे तो ज्या जिल्हा परिषद क्षेत्रात राहतो तिथल्या लोकांचे मी मतं घेतलेली आहेत. त्याच क्षेत्रातला तो सरपंच मेंबर सांगितला आणि मी वर्गणीला गेला म्हणून, ते त्या लोकांची मतं आहेत. त्या लोकांनी एकदा प्रयोग करून पाहिला का अविनाश ब्राह्मणकर खूप गोड बोलतो, खूप चांगला दिसतो, मार कुर्ता पायजमा घालून सच्चा समाजसेवक रूप दिसते, परंतु या सच्च्या समाजसेवकाच्या मागे काय दडला हे त्यांनी पाहिलं ना. का माझी बोवणी नाही झाली, तुला वर्गणी कशी देऊ म्हणून. मी देतो ना साहेब 500 आणि 1000 रुपये जेव्हा आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला जातो, कारण भारतीय जनता पार्टी जोडून ठेवायची आहे आम्हाला, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. आता प्रत्येक वेळी यांनी आमचे तालुका अध्यक्ष असे ठेवले काही की हे ग्रामीण भागात जातच नाही. आम्ही जात आहोत, भारतीय जनता पार्टीचं संघटन कशावर टिकवून ठेवत आहोत आम्ही, त्याच्या कार्यक्रमाला जावं लागते त्यांच्या. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी अन्याय झाला असं तुम्हाला वाटते? बिलकुल बिलकुल. आणि अन्यायाचा बदला हे लोक घेणार आहेत? नक्कीच नक्कीच. माझं तर आव्हान राहील सगळ्यांना की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकरकडे न पाहता हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे किंवा हा देवेंद्र फडणवीसच्या खाजगी विचारानं दिलेला माणूस आहे, आणि खरी भारतीय जनता पार्टी ही करंजेकरच्या पाठीशी आहे. करंजेकरच्या पाठीशी सर्व कार्यकर्त्यांनी राहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, माझं आवाहन आहे कार्यकर्त्यांना. आणि त्याला 3ऱ्या-4थ्या नंबरवर जाईल तरच आपलं मन कुठेतरी शांत होईल किंवा कार्यकर्त्यांचा खरा आदर्श कुठेतरी राहील. अच्छा, त्याच्याशिवाय काय उपाय नाही. खूप खूप धन्यवाद साहेब, मला वेळ दिल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल. तर होते जिल्हा परिषदेचे भंडाऱ्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंजिलवारजी, अपक्ष असलेले उमेदवार डॉक्टर सोमदत्ता करंजेकर यांच्यासोबत आपण राहू, कारण ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, संघाची आहेत, आणि खरं तर कुठंतरी ओरिजिनल भाजप आता एक वेगळी साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये लढणार आहे, आणि महायुतीच्या आणि महाविकास आघाडी दोघंही आघाड्यांच्या उमेदवारांचा पराभव करून या ठिकाणी एक वेगळं चित्र दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहेत असं यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण झकास मराठी पाहत आहात. आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.